हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 6. चमत्काराच्या बाबतीत स्वामी म्हणत की संतांजवळ अनेक सिद्धी असतात, पण संत सहसा सिद्धींचा वापर करत नाहीत. क्वचित प्रसंगी संत आपणहून चमत्कार करतात अथवा परमेश्वर त्या संतांवर लोकांचा विश्वास बसावा म्हणून चमत्कार घडवून आणतो. स्वामी क्वचित चमत्कार करीत असत. त्यात उद्देश हा असे की त्या व्यक्तीनं शरणागत होऊन जिद्दीनं साधनेला लागावं आणि आपला जन्म सार्थक करावा. काही वेळेला एखाद्या व्यक्तीकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचा अहंकार पूर्ण जाऊन ती त्या संतांच्या हातचं यंत्र बनणं आवश्यक असतं. मग संत भगवंत हे यंत्री, ती व्यक्ती हे यंत्र. मग हवी ती सत्कार्य त्या व्यक्तीकडून करून घेणं त्यांना शक्य होतं. संपूर्ण शरणागती ही फार अवघड, ही शेवटची स्थिती. पण थोडीफार शरणागती आली तर कार्य करणं सुकर होतं. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. समर्थांनी शिवाजी महाराजांना खडकात पाणी आणि त्यात जिवंत बेडकी दाखवली. असेच काहीसे प्रयोग संत करत असतात. शरणागत व्यक्तीकडून साधनाही हवी आणि अपेक्षित कार्यही व्हावं असा त्यांचा हेतू असतो. माझ्या बाबतीतही स्वामींनी असे काही चमत्कार केले की ज्यामुळे मला त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला आणि स्वामी म्हणतील ते प्रमाण मानण्याची सुबुद्धी झाली. सुशिक्षित अशिक्षित सर्व मंडळींचा विज्ञानानं केलेल्या चमत्कारांवर विश्वास बसतो. मग ज्यांनी आपल्या दीर्घकाळच्या तपश्चर्येनं आध्यात्मिक सामर्थ्य मिळवलं, काही सिद्धी त्या साधनेचा परिणाम म्हणून सहजच त्यांना प्राप्त झाल्या, त्याचा उपयोग जर क्वचित जीवाच्या कल्याणासाठी अथवा परमेश्वरी कार्यासाठी संतांनी केला तर त्यावर अविश्वास दाखवण्यासारखं काय आहे? विज्ञानानं लावलेल्या शोधांचा उपयोग कुणाही माणसाला पैशाच्या जोरावर अथवा विशिष्ट परिस्थितीत करून घेता येतो. पण संत ज्या सिद्धींच्या जोरावर चमत्कार करतात ते मात्र कुणालाही करता येणं शक्य नसतं. म्हणूनच बहुधा त्यावर काही मंडळी आक्षेप घेत असावेत. पण एखाद्या गोष्टीचं आकलन आपल्या बुद्धीला झालं नाही म्हणून ती नाहीच असं म्हणणं हे योग्य होईल का? चांगदेवांच्या कल्याणाच्या इच्छेनं ज्ञानदेवांनी जड भिंत चालवली आणि त्यांचा अहंकार घालवून त्याला मोक्षाचा मार्ग खुला केला. या ठिकाणी एखाद्या धनवान अथवा विद्याविभूषिताला जड भिंत चालवता येणं शक्य झालं नाही म्हणून आपण ज्ञानदेवांना खोटं ठरवणार का? माझ्यासारख्या चिकित्सक बुद्धिनिष्ठ व्यक्तीला जोपर्यंत अशा तऱ्हेचे अनुभव आले नव्हते तोपर्यंत असे सर्व चमत्कार खोटेच वाटत होते. पण आता मात्र वाटतं की परमेश्वराच्या संतांच्या मनात येईल तर काहीही होणं शक्य आहे. 1979 गेले काही दिवस स्वामी सारखे खोकत होते. कोरडा खोकला, धास लागत होती. कोणी कोणी औषधं आणून देत होते. स्वामी घेतो म्हणत होते, पण खोकला हटत नव्हता. एक दिवस विचार करताना एकदम माझ्या मनात आलं की हा खोकला काही सरळ दिसत नाही. हा स्वामींना झालेला खोकला नसून हा कुणाचा तरी त्यांनी घेतलेला असावा. दुकानात ते एकटेच असताना मी त्यांना विचारलं, हा खोकला तुम्ही कुणाचा घेतलायत? हा तुमचा दिसत नाही. असं मी निक्षून विचारल्यावर स्वामी म्हणाले, खरं आहे तुम्ही म्हणता ते. इथं येणारी एक व्यक्ती, तिला सारखी खोकल्याची ढास लागत होती. अशा वेळेला एकदा तिनं मला कळवळून हाक मारली. मला राहवेना म्हणून तिचा खोकला मी घेतला. आता थोड्या दिवसांनी तो कमी होईल. त्याप्रमाणे पुढे तो कमी झाला. पण तेव्हापासून मी लक्षात ठेवलं होतं की आपल्याला काही त्रास झाला तर आपण सद्गुरूंना हाक मारायची नसून परमेश्वराला हाक मारायची. ते देखील तो आपल्या प्रारब्धाचा भोग भोगण्यासाठी सामर्थ्य, धैर्य,
सहनशक्ती मिळावी म्हणून. आज इथेच थांबूया. यानंतरचा 7वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.